नेक्स्ट, इंटिग्रेशन बाय पार्ट्स IMP आहे. यावर तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन ही विचारले जाणार. This method is useful when integrants are expressed as a product of two different types of function. याच्यामध्ये फंक्शन कुठले असतात? दोन डिफरंट टाईपचे असतात. अल्जेब्रिक असेल, ट्रिग्नोमेट्रिक असेल, एक्सपोनेन्शियल असेल वगैरे वगैरे. On which of can be differentiated and the other can integrated conveniently. The following theorem gives integration by parts. If u and v of two differential function of x, then बघा इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही. ओके, u बाहेर कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ टोटल डी बाय dx ऑफ u चं डिफरन्शिएट करा, इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू वॉट dx. याचा प्रूफ खाली दिलेला आहे, तो प्रूफ सगळ्यांनी लिहून काढायचा वहीमध्ये. करेक्ट. मग समजून घ्या आता या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही इंटू वॉट dx हे तुम्हाला दोन फंक्शन दिलेले आहेत. याचा फॉर्म्युला काय? u इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू dx, करेक्ट, मायनस इंटिग्रेशन ऑफ dy dx ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx इंटू वॉट dx. आता हा u पहिले दिला आहे, नंतर v दिलेला आहे, u पहिले दिला आहे, नंतर v. आता यातला दिलेला फंक्शन तुमचं असं असेल a इंटू बी किंवा समथिंग एक्सपोनेन्शियल वगैरे वगैरे, तर पहिला u कुठला पकडायचा आणि v कोणता पकडायचा हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर त्याकरता लिएट मेथड त्यांनी दिली ती. बघा लिएट मेथड. लिएट मध्ये काय? l फॉर लॉगॅरिथम, i फॉर इनवर्स, a फॉर अल्जेब्राइक फंक्शन, t फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, e फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे लिएट मेथड खूप महत्वाचं आहे. आता समजून घ्या, पहिलंच एक्झाम्पल दिले त्यांनी काय? साइन एक्स. आपण पहिले लिएट मेथड लिहून घेऊया. फर्स्ट फंक्शन लिएट मेथड मध्ये बघा आता काय करायचं आहे. एल म्हणजे तुमचं कुठलं असतं? लॉगॅरिथमिक. पहिलं कधी पण लॉगॅरिथमिक फंक्शन घ्यायचं. आय काय असतं तुमचं? या ठिकाणी दिले बघा त्यांनी, इनव्हर्स फंक्शन, करेक्ट, लॉगॅरिथमिक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. नंतर ए अल्जेब्राइक फंक्शन, नंतर टी ट्रिग्नोमेट्रिक आणि ई एक्सपोनेन्शियल. आता याचं उदाहरण काय? तुमचे लॉग असतं बघा, लॉग मध्ये दिलेलं असतं. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे काय? तुमचं साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन डॅश. अल्जेब्राइक म्हणजेच एक्स, 2x वगैरे वगैरे समथिंग. ट्रिग्नोमेट्रिक साइन एक्स, कॉस एक्स आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे काय? ई रेस टू एक्स, ई रेस टू 3x वगैरे वगैरे समथिंग. हे झाले तुमचे फंक्शन. मग पहिला घेताना समजा यात कुठला आला असेल तर कुठला घ्यायचा बघा. या ठिकाणी एक्झाम्पल त्यांनी फर्स्ट दिले बघा तुम्हाला, साइन एक्स इंटू एक्स इंटू डीएक्स, साइन एक्स इंटू एक्स इंटू डीएक्स. आता साइन तुमचं कुठलं फंक्शन आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. कुठला फंक्शन आहे? ट्रिग्नोमेट्रिक आहे. डीएक्स एक्स तुमचा कुठला आहे? अल्जेब्राइक फंक्शन आहे. मग यातला लिएट मेथडनुसार ए पहिला का टी पहिला? ए पहिला. मग लिहिताना ते ए लिहून घ्यायचा, टी
नंतर तुमचा ट्रिग्नोमेट्री कुठला आला, साइन एक्स. मग हा यू पकडायचा आणि कारण यातला यू आणि व्ही कुठला पकडायचा सगळ्यात महत्वाचं असतं इंटिग्रेशन करताना. तर त्याकरता इलियट मेथड असते. हा तुमचा एक्स काय आला, यू, आणि मग साइन एक्स काय आला, व्ही. फॉर्म्युल्यात टाकायचं या आणि सॉल्व्ह करायचं. ओके, अशा प्रकारे ही लिएट मेथड आहे. आफ्टर दॅट त्याच्यानंतर बघा, हे सॉल्ड एक्झाम्पल आहेत. हे फॉलोइंग रिझल्ट आहेत, हे फार महत्वाचे आहेत. e raised to x sin bx plus c e raised to a square divided by a square plus b square into a sin bx plus c plus b cos bx plus c. सेम आहेत कॉसचा, फक्त ह्या ठिकाणी लक्षात घ्या इथे प्लस आहेत, इथे मायनस आहेत, एवढा फरक आहे. बाकी कुठला फरक या ठिकाणी फॉर्म्युल्यात नाहीये. हे दोन्ही फॉर्म्युले काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत, लिहून पण घ्यायचे आहे. ओके, यातलं बघा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला 6 नंबरचा, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय तो या ठिकाणी बघा, एक्स बाय टू, तुम्ही पुस्तक समोर ठेवायचं आहे, एक्स बाय टू इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी. सेम आहेत, खाली दिले बघा, एकदम मायनस आहे तिथं काय तुमचा प्लस आहेत. आठवण पण काय तुमचा हा फॉर्म्युला आहे, म्हणजे 6, 7, 8 नंबरचे काय फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवायचं. हे पण बघा या ठिकाणी फॉर्म्युला, e raised to f of x plus f dash of x equals to what, e raised to f of x म्हणजे याचा फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर काय घ्यायचं, फंक्शन f of x. सॉल्ड एक्झाम्पल आहेत. एक्झरसाइज तुमची कुठली, 3.3. फर्स्ट प्रॉब्लेम यातला, एकदा आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहून काढूया. इंटिग्रेशन ऑफ u into v dx equals to integration of u into integration of v into dx minus integration of dy dx of u into v into dx आणि ह्या ब्रॅकेटचा पूर्ण काय तुमचा dx. हा तुमचा काय फॉर्म्युला आहेत, यावर आधारित हे प्रॉब्लेम आहेत. एक्सरसाइज 3.3 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, x square into log x into dx.
integration of x square into log x into dx. फॉर्म्युल्याकडे आपण काय करूया, एक्झाम्पल आपण ठेवूया. ओके, हे पण घेऊया. बघा आन्सर मध्ये let I equals to integration of x square into log x into dx. आता लॉग हा कुठला आहे, लॉगरिथम फंक्शन आहे, हे कुठलं आहे, तुमचं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. बाय लिएट रूल पहिलं कुठलं येतं, लॉगरिथम, कुठलं येतं, अल्जेब्राइक. मग या ठिकाणी आपण पहिले काय लिहून घेऊया, लॉग एक्स पहिले लिहून घ्या, नंतर तुमचं अल्जेब्राइक फंक्शन आणि नंतर मग काय तुमचा dx आहे. करेक्ट. कधी पण लक्षात घ्यायचं की पहिले लिएट मेथड नुसार पहिलं कुठलं फंक्शन आहे ते लिहून घ्यायचं आहे. लॉग पहिला आहे, आपण काय केलं आहे लॉग, नंतर एक्स स्क्वेअर कुठलं फंक्शन आहे अल्जेब्रिक, नंतर लिहित अल्जेब्रिक, म्हणजे बघा लिएट नुसार एल लॉगरिथम अल्जेब्रिक, हा आला तुमचा यू आणि हा आला तुमचा व्ही. देअरफॉर आय इक्वल्स टू फॉर्म्युल्यानुसार बघा यू कॉन्स्टंट सॉरी लॉग एक्स काय झाला तुमचा कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर, करेक्ट, व्ही इंटू वॉट dx, मायनस साईन यात मध्ये मायनस साईन घेतली ही, नंतर इंटिग्रेशन डी बाय dx ऑफ वॉट लॉग एक्स इंटू व्ही, परत काय एक्स स्क्वेअर इंटू dx. या ठिकाणी बघा व्ही इंटू एक्स इंटू dx आणि ब्रॅकेट नंतर काय झाला परत तुमचा dx. फॉर्म्युला ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याने. log x as it is, what is integration of x square x raised to 2 plus 1 divided by 2 plus 1 into dx minus integration of, what is integration of dx log x derivative 1 by x into परत x square काय आला x raised to 2 plus 1 divided by 2 plus 1 into dx equals to log x cube by 3 into dx minus integration of 1 by x into x cube by 3 into dx. एक x काय झाला कट झाला, 1 by 3 as it is, x cube as it is into what log x, हा dx नंतर येणार नाही या ठिकाणी, हा dx येणार नाही या ठिकाणी, सॉरी. मायनस 1 by 3 तुमचा कॉन्स्टंट बाहेर काढून घ्या, इंटिग्रेशन ऑफ एक तीनातून एक गेला किती उरले 2 इंटू dx इक्वल्स टू 1 by 3 x cube into log x minus 1 by 3 into what x raised to 2 plus 1 divided 2 plus 1 plus c, x cube by 3 into log x minus 1 by 3 into x cube by 3 plus c, x cube by 3 बाहेर कॉमन काढून घ्या, log x minus 1 by 3 plus c.
I equals to. This is your answer. Next problem.